12व्या शतकात भारताचे समाज जीवन अंधकारमय झाले होते। समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, भेदभाव वाढत चालला होता। अशातच महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि त्यांनी या प्रथा परंपरा या विरोधात बंड पुकारला आणि सामाजिक क्रांतीचे जनक झाले। अशा या व्यक्तिमत्वाची जयंती सिन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या वतीने साजरी करण्यात आली। महात्मा बसवेश्वर म्हणजे कर्मठांच्या चतुर्वर्णाच्या चिरेबंदी बुरुजावर हल्ले करणारा पहिला बिनीचा सरदार, समतेची मंगलप्रभा पसरविणारा, तेजोनिधी स्त्रियांना मुक्तीचे पंख देऊन अवकाशात भरारी मारायला लावणारा श्री उद्धारक, उपेक्षितांच्या अंतरंगात आत्मविश्वास जागवणारा मुक्तिदाता, अस्पृश्यांच्या गळ्यातील मडकी फोडणारा न्यायप्रिय राजा महात्मा बसवेश्वर यांची 3 मे रोजी अक्षय तृतीयाला असणारी जयंती सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सिन्नर तहसील कार्यालयातील कर्मचारी, सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांसह शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, प्राध्यापक राजाराम मुंगसे, डॉक्टर श्यामसुंदर झळके, महामित्र दत्तात्रय वायचळे, डॉक्टर GL पवार, सुभाष कुंभार, हरिभाऊ तांबे, उमेश गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते। SN न्यूजसाठी रोहन भाऊसार। आज अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर यांची जयंती। आज या ठिकाणी आपण तहसीलदार कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वर हे थोर विचारवंत होते, साहित्यिक होते, समाजसुधारक होते आणि त्या काळात त्यांनी समतेचा विचार जनतेला दिला आणि पहिली जी लोकशाही संसदेचा पाया हा बसवेश्वरांनी रचला असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही। त्या काळामध्ये अनुभव मंडप ही धर्मसंसद त्यांनी निर्माण केली। त्या संसदेचे प्रमुख अल्लम प्रभू होते। त्या ठिकाणी त्या काळामध्ये 700 पुरुष आणि 70 महिला त्यांना शरण आणि शरणी या नावाने संबोधले जात। त्या ठिकाणी एका व्यासपीठावर येऊन महिला आणि पुरुष विचारमंथन करत असत। म्हणजे त्या काळात स्त्री समानतेचा जो विचार आहे तो त्यांनी आचरणात आणला आणि आज जी संसद आहे, लोकशाही पद्धती आहे, ती त्याच आधारावर आहे। त्यामुळे तो किती दूरदर्शी विचार होते महात्मा बसवेश्वरांचे लक्षात येईल आणि समाजातील जे कर्मकांड होतं, अंधश्रद्धा होती, जातीभेद होता, अस्पृश्यता होती, तळागाळातील लोकांना दुर्लक्षित होतं, त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांची जे समाजात विषमता होती ती फोफवलेली होती आणि एका छताखाली आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि पददलित, शोषित, दुर्लक्षित घटकांना येऊन आणि त्यांना समतेचा विचार दिला। बंधुता, न्याय, समता आणि दया आणि मानवता हाच खरा धर्म आहे ही शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिलेली आहे। अशा महान समतानायक, समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांना या निमित्ताने आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। नमस्कार, मी राहुल कोताडे, तहसीलदार सिन्नर। आज आपले महापुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी सिन्नर तालुक्यातील शहरातील सन्माननीय नागरिक उपस्थित आहे। या सर्वांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने मी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आज रमजान ईद आणि अक्षय तृतीया या 2 हिंदू आणि मुस्लिमांच्या पवित्र अशा सणानिमित्त तालुक्यामध्ये सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत सलोख्याच्या वातावरणात, सौंदर्याच्या वातावरणात हे दोन्ही सण उत्साहात साजरे होत आहेत। याबद्दल सर्वांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानतो।